जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार विजय काल झालेला असतानाच आता नगराध्यक्ष पदाच्या जिंकलेल्या उमेदवारांची शहरांची आणि तालुक्यांची नावांची यादी आली अखेर समोर। कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात उद्धव ठाकरेंचे कोण झाले नगराध्यक्ष याची सविस्तर यादी आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे। उद्धव ठाकरेंचे नगराध्यक्ष जरी कमी असले तरी देखील नगरसेवक खूप आहेत। मित्रांनो, बघूया सविस्तर राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंच्या नगराध्यक्षांची यादी। पहिलं नाव येतंय मित्रांनो श्रीवर्धन रायगड मधून श्री अतुल चौगुले। अतुल चौगुले श्रीवर्धन रायगड मधून उद्धव ठाकरेंचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला आहे। तर ते नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांनी मिळवलेला हा विजय अतिशय महत्वाचा गणला जातोय। अतुल चौगुले यांनी जवळजवळ 6,000च्या मताधिक्याने त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरती आपली निवडणूक लढवली होती आणि या ठिकाणी ठाकरेंचा भगवा त्यांनी अतिशय ताठ मानेने फडकवलाय। त्यानंतर मित्रांनो पुढचा नगराध्यक्ष येतोय पुढच्या शहरातून, ते म्हणजे सौ जयश्री भिसे कुर्डवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला उद्धव ठाकरेंचा नगराध्यक्ष म्हणून कुर्डवाडीतून जयश्री भिसे या निवडून आले आहेत। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डिकोळे यांनी कुर्डवाडी नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांपासून पक्षाची केलेली बांधणी आणि संघटनेची कामे यामध्ये हा विजय खूप महत्वाचा आहे। कुर्डवाडी जयश्री भिसे। त्यानंतर पुढचा आणि महत्वाचं नाव मित्रांनो येते ते म्हणजे नाव आहे श्रीमती छाया पाटील यावल जळगाव। गिरीश महाजन आणि पुन्हा एकदा शिंदेगडाचे आमदार जे गद्दार झाले ते स्वतः मंत्री आहेत असे म्हणजेच गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये श्रीमती छाया पाटील यांचा भगवा झेंडा फडकला। यावल नगरपालिकेवरती जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच या ठिकाणी प्रचंड मोठा विजय मिळवत गिरीश महाजन यांच्यासह शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील यांना धूळ चारल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत होते आणि हा विजय खूप महत्वाचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा नगराध्यक्ष येतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा, ते म्हणजे लीलाबाई चौधरी धरणगाव जळगाव। धरणगाव ही गुलाबराव पाटलांच्या तालुक्यातून गुलाबराव पाटील जे शिंदेगडाचे मंत्री स्वतः आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्याच तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या लीलाबाई चौधरी यांनी गुलाबराव पाटलांना धूळ चारत त्या ठिकाणी ठाकरेंची मशाल तेव्हा ठेवल्याशिवाय ठाकरेंचा भगवा झेंडा कायमस्वरूपी फडकत राहील त्यांनी म्हटलंय। लीलाबाई चौधरी हे अतिशय प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेत, त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण की गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली होती आणि हा विजय त्यांच्या विरोधातला होता म्हणून हा महत्वाचा आहे। पुढचा विजय उद्धव ठाकरेंचा नगराध्यक्ष आहे ते म्हणजे श्री राजेश ठोंबरे फुलंब्री संभाजीनगर। मित्रांनो या सगळ्या मतदारसंघामध्ये शिंदेगडाच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या भागातून हे उद्धव ठाकरेंचे नगराध्यक्ष होत आहेत। फुलंब्री हा मतदारसंघ भाजपच्या अतुल सावे यांचा मंत्री अतुल सावे यांच्या गावात उद्धव ठाकरेंच्या राजेश ठोंबरे यांनी मिळवलेला हा विजय अतिशय महत्वाचा। या विजयाचं संपूर्ण श्रेय श्री ठाकरेंच्या शिवसेनेला आहे। फुलंब्री हा ठाकरेंचा बालेकिल्ला पहिल्यापासून होता, मात्र राजेश ठोंबरे यांनी आपला भगवा फडकत पुन्हा हा बालेकिल्ला कायम तेवत ठेवलाय। त्यानंतर मित्रांनो पुढचा महत्वाचा येतोय तो म्हणजे किनवट नांदेडच्या किनवट मधून सुजाता यड्रावकर यांचा विजय उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती अतिशय रेकॉर्ड ब्रेक झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा इथे दमदार शानदार जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर मित्रांनो पुढचा नगराध्यक्ष उद्धव ठाकरेंचे येते ते म्हणजे किशोर गारोळे हे मेहकर बुलढाणा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गेल्या 30 वर्षापासून बालेकिल्ला। याच भागावरती किशोर गारोळे यांचा हा प्रचंड मोठा विजय ठाकरेंसाठी उत्साहवर्धक आणि तेवढाच प्रेरणास्रोत ठरतोय। किशोर गारोळे यांनी या ठिकाणी जवळजवळ 7,000च्या मताधिक्याने आपला विजय प्राप्त केलेला आपल्या सर्वांना जाणवतोय। त्यानंतर मित्रांनो विदर्भातीलच पुढचा नगराध्यक्ष येतोय ते म्हणजे अर्चना वासमवार ढानकी यवतमाळ म्हणजे विदर्भातील ढानकी या नवीन नगरपालिका क्षेत्रामध्ये अर्चना वासमवार या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यांनी मशाल चिन्हावरती आपला भगवा झेंडा फडकवत उद्धव ठाकरेंना आपला विजय समर्पित केला। ठाकरेंमुळेच मी या ठिकाणी नगराध्यक्ष झालं असं त्यांचं स्पष्टपणे मत
अखेर सगळ्यांसमोर आले आपण पाहिलंय. त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे किशोर पाटोळे, खांदेश्वर अमरावती, नंद खांदेश्वर अमरावती या भागातील किशोर पाटोळे हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. याच भागामध्ये त्यांचा दबदबा कायम असल्याचं जाणवतंय. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मी आजपर्यंत या पदापर्यंत पोहोचलो असं म्हणत त्यांनी विजय झाल्यानंतर आपले जयघोष केलाय. किशोर पाटोळे यांनी उद्धव ठाकरेंना आपला संपूर्ण न्याय दिलेला आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचे जे नगराध्यक्ष झालेत त्यांच्यापैकी जवळजवळ 421 उद्धव ठाकरेंचे नगरसेवक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये निवडून आलेत. हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा खूप जास्त असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 350 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्हावरती 450 एवढे नगरसेवक निवडून आल्याचं आपण पाहतोय. मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंचा हा विजय महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे परिवाराचा असल्याचं बोललं जात आहे. कोणी कुठेही प्रचार न करता हा विजय मिळवल्यामुळे खूप महत्वाचा विजय गणला जात आहे. मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेवाद झालं सुरू.